हाय सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे। मी आरती स्वागत करते तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मी आज बनवत आहे मटर पनीरची रेसिपी। तर मटर आधी छान सॉफ्ट शिजवून घेतले कुकरमध्ये, नंतर मसाला तयार केला। त्यासाठी मी लसूण घेतले, आले घेतले, त्यात जिरे टाकले आणि बारीक चिरलेला कांदा, तुम्ही जाड पण चिरू शकतात कारण की आपल्याला मिक्सरमध्येच तो बारीक करायचा आहे। मग नंतर त्याची पेस्ट करून घेतली आणि पेस्ट केल्यानंतर बाकीचं टोमॅटो प्युरी बनवण्यासाठी टोमॅटो आणि तर थोडीही कधी तुम्ही वेस्ट नाही जाऊ देणार, त्याच्या काड्यासुद्धा मी त्याच्यामध्ये यूज केलेला आहे, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते। नंतर पनीर जे आहे थोडेच शेलो फ्राय करून घ्यायचे, नाही तर ते असे रबरसारखे लागतात, मग त्याची टेस्ट एवढी छान नाही लागत। त्याच्यामुळे थोडं तेल घालायचं आणि 2 मिनटं फक्त परतवायचं। नंतर कढईमध्ये तेल घातलं, तेल छान तापल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घ्यायचा। ह्याने रेसिपीला छान टेक्स्चर येतं। आणि नंतर ती पेस्ट घालायची, ज्यात आले, कांदा, जिरे आणि लसूण आपण घातलेला होता। नंतर टोमॅटो प्युरी बनवून घ्यायची, त्यात टोमॅटो घ्यायचा आणि कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत, ज्याने खूप छान टेस्ट येते। त्या असंही आपण वेस्ट घालून देतो, त्याच्यामुळे आपण याच्यात त्याचा यूज करू शकतो। मसाला छान भाजण्यासाठी, पटकन भाजण्यासाठी आपण मीठ ॲड केले आणि नंतर ही टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट ॲड केली। छान तेल सुटेपर्यंत मसाला खूप छान भाजून घेतला आणि नंतर घरातील तिखट घरगुती मसाला आणि हळद टाकली आणि छान त्याला हलवून घ्यायचं। असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर थोडे मी त्यात पाणी घातले आहे। पाणी घातल्यानंतर त्याला थोडं हलवून घ्यायचं गॅसवर आणि नंतर त्यात आपण पनीरचे जे पीस केलेले असतात, शेलो फ्राय केलेले, ते ॲड करून द्यायचे। ते ॲड केल्यानंतर मटर मी शिजवलेले ते पाण्यासोबतच घातले आहे, ज्याने त्याची टेस्ट आणि त्यातले जे आपल्याला जीवनसत्व मिळतात ते सगळे त्यातच असतात, त्याच्यामुळे मी सगळेच घातले आहे। आणि नंतर थोडे मीठ आपण आधीही घातले होते, तर आताही परत घातले आणि कोथिंबीर टाकायची। नंतर मी एका साईडला बनवून घेतला जिरा राईस, ज्यात मी आधी स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घेतलेला आहे। नंतर कोथिंबीर, त्यात जिरं, नंतर लवंग घातली, नंतर त्यात चक्रफूल घातलं आणि नंतर तेजपत्ता घातला आणि तेल घातलं। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपही घालू शकता, त्याने खूप छान टेस्ट येते। नंतर चपात्या करून घेतल्या, बघू शकता तुम्ही किती छान टम्म फुगलेल्या आहेत। पूर्ण मी तुम्हाला जो मी स्वयंपाक डेली करते त्याचा पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे। जर तुम्हाला चपात्याचा हे बघायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात, किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कंटिन्यू बघू शकतात। आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा। जर तुम्हाला मनापासून हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। तुमचे सबस्क्राईब करण्याने मला अजून मोटिवेशन मिळत असतं। तर बघू शकता तुम्ही जिरा राईस पण रेडी झालेला आहे। आता मी ताट वाढायला घेत आहे। छान बघू शकता किती छान ग्रेव्ही झालेली आहे मटर पनीरची। नंतर चपात्या वाढल्या, छान मी ताट वाढलेला आहे। असं पूर्ण भरून ताट असला की पूर्ण असे जेवण खूप पोट भरून आपण जेवतो आणि कोणी आले तेव्हाही खूप छान वाटतं। आपल्या घरी कोणी पाहुणे आले आणि आपण त्यांना असं संपूर्ण ताट भरून त्यांना जेवायला वाढलं तर ते पाहुणेही खुश आणि त्यांचं पोटही खुश, आणि असे टेस्टी जेवण असलं तर ते अजून कौतुकाने आपल्याला सांगतात की खूप छान जेवण झालेलं आहे। म्हणून चॅनलला रेसिपी, स्टोरीज, प्लेसेस, फेस्टिवल सेलिब्रेशन, रिच्युअल्स असे खूप सारे व्हिडिओ आहेत, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकतात आणि बघू शकतात। थोडं मी व्हिडिओला छान बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ कंटिन्यू बघू शकता। जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मला ॲप्रिशिएट करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा अजून मी प्रयत्न करेल आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा मला अजून उत्साह येईल। तर बघू शकता तुम्ही किती छान ताट रेडी आहे। कोणी पाहुणे जरी आला तरी तुम्ही हे करू शकता। मला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।